नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे रवींद्र आणि आपण बघत आहात गोल्डन ईगल V007 चॅनल. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या भागात आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस LTSC 2021 कॉम्प्युटरवर कसे इन्स्टॉल करायचे ते बघणार आहोत. मित्रांनो, आजही आपल्यापैकी बरेच जण ऑफिस 2007, 2009, 2013, 16 किंवा 2019 वापरत असतील, तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच बनवलेला आहे. ह्यामध्ये ऑफिस 2021 डायरेक्ट ॲक्टिवेटेड स्वरूपात कसे इन्स्टॉल करायचे ते दाखवलेले आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही CD कीची जरूर नाही की ट्रायल व्हर्जनची पण जरूर नाही. डायरेक्ट मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस साईटवरून आपण हे इन्स्टॉल करणार असल्याने आपल्याला कुठलेच टेन्शन घ्यायची जरुरी नाही आणि शिवाय ते ॲक्टिवेटेड स्वरूपात इन्स्टॉल होणार असल्यामुळे ॲक्टिवेशनची पण काळजी नाही. आजचा हा व्हिडिओ जरा लांबलेला आहे, कारण प्रत्येक इन्स्टॉलरला 100% ऑफिस 2021 ॲक्टिवेटेड स्वरूपात इन्स्टॉल करायला यावेच हा याच्यामागे हेतू आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जास्त स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. ॲक्टिवेशनची प्रोसिजर एकूण 3 भागात विभागलेली आहे. पहिला भाग म्हणजे ऑफिस कस्टमायझेशन टूल डाउनलोड करणे आणि त्यापासून config.xml ही फाईल तयार करणे. दुसरा भाग आहे ऑफिस डिप्लॉयमेंट टूल डाउनलोड करणे व त्यापासून डिप्लॉयमेंट फाईल एक्स्ट्रॅक्ट करणे. आणि तिसरा भाग आहे कमांड प्रॉम्प्टचा. कमांड प्रॉम्प्टचा भाग जरा कठीण आहे. त्याच्यासाठी तो मी प्रत्येक ठिकाणी फोड करून समजावून दिलेला आहे. व्हिडिओ आपल्याला समजला नाही तर 2-3 वेळा बघा. त्याच्यानंतर तो डाउनलोड करून घ्या आणि मीडिया प्लेअरवरती उजव्या भागामध्ये प्ले करा आणि त्यानंतर कॉम्प्युटरच्या डाव्या भागामध्ये त्याप्रमाणे कारवाई करा, म्हणजे आपण यशस्वी व्हालच. कमांड प्रॉम्प्ट समजायला जरी कठीण असली तरी मी ज्या पद्धतीने स्पष्टीकरण केले आहे ते जर तुम्ही बघितले तर ती आपल्याला समजायला कठीण नाही आहे. ती आपल्याला सहज समजेल अशा स्वरूपातच मी आपल्यासमोर मांडलेली आहे. पहिल्यांदा कमांड प्रॉम्प्टचे स्पष्टीकरण दिलेले आहे, ते नीट ऐका. तिथे काय काय स्टेप घ्यायच्या ते समजावून घ्या आणि त्यानंतर कामाला लागा. कमांड लाईनमध्ये खूपच जर गडबड झाली तर ती क्लोज करा आणि पुन्हा नव्याने रन ॲज ए ॲडमिनिस्ट्रेटर करून चालू करा. ऑफिस डिप्लॉयमेंट टूल डाउनलोड करताना ज्या पद्धतीने ते डाउनलोड करायला सांगितले आहे त्या पद्धतीनेच करा. डायरेक्ट सी ड्राईव्ह डाउनलोड ऑफिस 2021वर जम्प करू नका. ते सी ड्राईव्ह युजर्स ABC डाउनलोड ऑफिस 2021 या मार्गानेच डाउनलोड करा. आपण कस्टमायझेशन टूल डाउनलोड करताना ऑर्गनायझेशनला जेव्हा नाव देतो त्यावेळी मायक्रोसॉफ्ट एक स्पेशल फोल्डर तयार करते. ते सी ड्राईव्हमध्ये युजर्स आणि डाउनलोड ह्या 2 फोल्डरच्या मध्ये तयार करते आणि ते जर कॅपिटल लेटरमध्ये असेल तर कमांड प्रॉम्प्टमध्ये कॅपिटल लेटरमध्येच वापरा. जर ते स्मॉल लेटरमध्ये असेल तर ते स्मॉल लेटरमध्येच वापरा. आणि हां मित्रांनो, आपल्याला ऑफिस ॲक्टिवेटेड स्वरूपात इन्स्टॉल झाले तर एक लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2021 इन्स्टॉल करताना आपल्याला 2 गोष्टींची खातरजमा करावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे आपली विंडोज 32 बिटची आहे की 64 बिटची आहे ते चेक करून ठेवायला लागते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सी डाउनलोड्स या फोल्डरमध्ये ऑफिस 2021 असे एक फोल्डर आपल्याला बनवून ठेवायला लागते. आता डाव्या हाताच्या तळहाताला हा जो सर्च बार आहे येथे सिस्टीम असे टाईप करा. त्यानंतर पॉपअपमध्ये उलगडणाऱ्या मेन्यूमध्ये सिस्टीम इन्फॉर्मेशन असे येथे क्लिक करा.
आता आपल्याला विंडोजची सर्वच प्रॉपर्टी आपल्याला इथे बघायला मिळते। या ठिकाणी पहिल्या ठिकाणी OS नेम म्हटलं आहे, तिथे मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 प्रो असे आपल्याला दिसून येते। त्यानंतर सिस्टीम टाईपमध्ये x64 बेस PC म्हणजे 64 बिट विंडोज आहे हे आपल्याला बघायला मिळते। आता आपली सिस्टीम 64 बिटचे आहे हे लक्षात असू द्या। आता सर्वात प्रथम आपण डाउनलोड या फोल्डरमध्ये एक नवे फोल्डर बनवूया। त्याला ऑफिस 2021 असे नाव देऊया। आता आपण ऑफिस कस्टमायझेशन टूल डाउनलोड करून घेऊया। त्यासाठी गुगलच्या सर्च बारमध्ये ऑफिस कस्टमायझेशन टूल असे टाईप करा। त्यानंतर एंटरचे बटन दाबा। आता आपल्या समोर ऑफिस कस्टमायझेशन टूल मायक्रोसॉफ्ट 365 ॲप्स ॲडमिन सेंटर ही पहिलीच लिंक ओपन होईल। हीच महत्त्वाची लिंक आहे, येथे क्लिक करा। आता आपल्याला आपली सिस्टीम किती बिटची आहे ते सिलेक्ट करायचे आहे। आपल्याला 64 बिटची सिस्टीम असल्यामुळे येथे 64 बिट असेच ठेवून द्यायचे आहे। जर आपली सिस्टीम 32 बिटची असेल तर 32 बिट सिलेक्ट करायचे। मी आपली सिस्टीम 64 बिट असल्यामुळे 64 बिट असे सिलेक्ट करतो। त्यानंतर स्क्रोल बार खाली सरकवा। आता ऑफिस सूटच्या अंडर आपल्याला प्रॉडक्ट सिलेक्ट करायचे आहे। त्याच्यासाठी या ॲरोवरती क्लिक करा आणि उलगडणाऱ्या पॉपअप मेनूमधून ऑफिस LTSC प्रोफेशनल प्लस 2021 व्हॉल्यूम लायसन्स हे सिलेक्ट करा। आता पुन्हा खाली सरका। येथे आपल्याला काही चेंजेस करायचे नाहीयेत। सिलेक्ट वर्जन याच्या अंडर आपल्याला लेटेस्ट आहे तसेच ठेवायचे आहे। त्यानंतर खाली सरका। आता येथे आपल्याला 9 प्रोग्राम्स दाखवलेले आहेत। हे आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2021 इन्स्टॉल करताना ऑटोमॅटिकली इन्स्टॉल करून मिळणार आहेत। त्यामुळे हे सर्व प्रोग्राम आता डाउनलोड करून ठेवूया। त्यामुळे स्कायपी फॉर बिझनेस येथेही क्लिक करा आणि ऑन करून ठेवा। आता हे 9 प्रोग्राम आपल्याला ऑटोमॅटिकली डाउनलोड करून मिळणार आहेत। त्यामुळे हे सगळे ऑप्शन्स ऑन करून ठेवा। त्यानंतर नेक्स्टचे बटन दाबा। आता येथे आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट लँग्वेज या रकान्यावरती क्लिक करा आणि इंग्लिश युनायटेड स्टेट्स ही लँग्वेज सिलेक्ट करा। इंग्लिश युनायटेड स्टेट्स ही लँग्वेज आपण सिलेक्ट केलेली आहे। आता खालती सरका। त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करा। आता इन्स्टॉलेशन ऑप्शन्समध्ये आपल्याला काही बदल करायचा नाही। वेअर डू यू वॉन्ट टू डिप्लॉय ऑफिस फ्रॉम हे या इथेही काही बदल करायचा नाहीये। त्यानंतर शो इन्स्टॉलेशन टू युजर इथेही काही बदल करायचा नाहीये। शटडाऊन रनिंग ॲप्लिकेशनमध्येही काही बदल करायचा नाहीये आणि नेक्स्टचे बटन दाबायचे। आता अपडेट अँड अपग्रेड ऑप्शन्स आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी काही एक चेंजेस करायचे नाहीयेत। ऑटोमॅटिकली चेक फॉर अपडेट्स ऑनच ठेवायचे आहे।
आता या ठिकाणी अनइन्स्टॉल एनी MSI वर्जन्स ऑफ ऑफिस इन्क्लुडिंग व्हिज्यू अँड प्रोजेक्ट म्हटलेलं आहे, हेही तसेच ठेवायचे आहे. या ठिकाणी कोणताही बदल न करता नेक्स्ट हे बटन दाबायचे आहे. आता लायसन्सिंग अँड ॲक्टिव्हेशन मध्ये आपल्याला ऑटोमॅटिकली ॲक्सेप्ट द लायसन्स टर्म्स इथे हा ऑप्शन ऑन करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुन्हा खाली सरका. प्रॉडक्ट की मध्ये ऑफिस LTSC प्रोफेशनल प्लस 2021 व्हॉल्यूम लायसन्स येथे KMS हाच ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा आहे. KMS म्हणजे की मॅनेजमेंट सर्व्हिस हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, म्हणून आपल्याला इथे आपल्या सिस्टीमला जो नंबर दिलेला आहे तो इथे दिसत आहे. आता स्क्रोल बार पुन्हा अजून खाली सरकवा. येथे काही एक बदल न करता नेक्स्ट वरती क्लिक करा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, प्रोव्हाइड युअर ऑर्गनायझेशन नेम टू सेट द कंपनी प्रॉपर्टी ऑन ऑफिस डॉक्युमेंट्स. या ठिकाणी आपल्याला ऑर्गनायझेशन नेम टाईप करायचे आहे. हे नेम टाईप केल्यावरती डाउनलोडच्या ऑफिस 2021 हे जे फोल्डर डाउनलोडमध्ये आहे त्याच्या पाथमध्ये ऑटोमॅटिकली मायक्रोसॉफ्ट बदल करते आणि एक डिफॉल्ट फोल्डर ॲड केले जाते. आता येथे मी रवींद्र असे नाव टाईप करतो. त्यानंतर अजून स्क्रोल बार खाली सरकवा. प्रोव्हाइड डिस्क्रिप्शन फॉर दिस कॉन्फिगरेशन फॉर डॉक्युमेंटेशन पर्पजेस हे ब्लँक ठेवायचे आहे आणि नेक्स्ट हे बटन दाबा. आता खाली खाली सरकत जा आणि फिनिशचे बटन दाबा. त्यानंतर एक्सपोर्टचे बटन दाबा. उलगडणाऱ्या पॉपअप मेन्यूमध्ये ऑफिस ओपन XML फॉर्मॅट असे सिलेक्ट करा. त्यानंतर ओकेच्या बटनावर क्लिक करा. आता आय ॲक्सेप्ट द टर्म्स इन द लायसन्स ॲग्रीमेंटच्या चौकोनी रकान्यात टिक मार्क करा. या ठिकाणी हा फाईल नेमचा जो रकाना आहे त्या ठिकाणी कॅपिटल सी ऐवजी स्मॉल c असे टाईप करा. आणि एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करा. आता configuration.xml ही फाईल आपल्याला डाउनलोडच्या फोल्डरमध्ये डाउनलोड झालेली दिसत आहे. आता गुगल क्रोम बार बंद करा. आता आपण डाउनलोड या फोल्डरमध्ये जाऊया. डाउनलोड फोल्डर उघडल्यावरती आपल्याला configuration.xml ही फाईल डाउनलोड झालेली दिसत आहे. आता ही फाईल आपण सिलेक्ट करून ऑफिस 2021 या फोल्डरमध्ये मूव्ह करायची आहे.
आता या ठिकाणी एक गोष्ट पहिली लक्षात घ्या, ती म्हणजे ऑफिस 2021 या फाईलचा पाथ हा इथे दिस पीसी सी डाउनलोड्स असे जरी दिसत असला तरी हा त्याचा पाथ नाही आहे. हा पाथ इथे आपल्याला सी युजर्स एबीसी डाउनलोड्स ऑफिस 2021 असा दिसत आहे. आता आपल्याला ऑफिस डिप्लॉयमेंट टूल डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यासाठी गुगलच्या सर्च बारमध्ये ऑफिस डिप्लॉयमेंट टूल असे टाईप करा. त्यानंतर एंटरचे बटन दाबा. आता येथे डाउनलोड ऑफिस डिप्लॉयमेंट टूल फ्रॉम ऑफिशियल वेबसाईट असे आपल्याला अशी लिंक आपल्याला दिसत आहे. तिच्यावरती क्लिक करा. आता ऑफिस डिप्लॉयमेंट टूलची एक विंडो आपल्याला इथे दिसत आहे. या ठिकाणी डिफॉल्ट लँग्वेज इंग्लिशच ठेवा आणि डाउनलोडवरती क्लिक करा. आता ऑफिस डिप्लॉयमेंट टूल आपल्याला डाउनलोड झालेले येथे दिसत आहे. आता गुगल सर्च बार क्लोज करा. आता डाउनलोडच्या फोल्डरमध्ये आपल्याला ऑफिस डिप्लॉयमेंट टूल डाउनलोड झालेले दिसत आहे. ते आपण ऑफिस 2021 या फोल्डरमध्ये मूव्ह करून घेऊ. आता आपल्याला ऑफिस डिप्लॉयमेंट टूल कॉन्फिगर करायचे आहे. ऑफिस डिप्लॉयमेंट टूलवरती राईट क्लिक करा. रन ॲज ए ॲडमिनिस्ट्रेटर सिलेक्ट करा. येस क्लिक करा. त्यानंतर येथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करण्यासाठी या रकान्यावर क्लिक करा. कंटिन्यूवरती क्लिक करा. आता आपल्याला हे टूल कुठल्या पाथमध्ये टाकायचे ते लक्षात घ्या. दिस पीसी, सी ड्राईव्ह, युजर्स, एबीसी, डाउनलोड, ऑफिस 2021 हे सिलेक्ट करा आणि ओके वरती क्लिक करा. आता फाईल एक्स्ट्रॅक्टेड सक्सेसफुली म्हणून आपल्याला दिसत आहे. येथे ऑफिस 2021च्या फोल्डरमध्ये सगळ्या फाईल्स कॉन्फिगर झालेल्या दिसत आहेत. यामध्ये configuration.xml ही फाईल सर्वात महत्त्वाची आहे. हिला सेटअप करून आपल्याला ऑफिस 2021 इन्स्टॉल करायचे आहे. आता config.xml या फाईलवर कमांड प्रॉम्प्टने सेटअप करून ऑफिस 2021 डाउनलोड आणि इन्स्टॉल कसे करायचे याची प्रक्रिया आपण इथे समजावून घेऊ. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची फाईल आहे ती म्हणजे configuration.xml. या फाईलचे लोकेशन पहिले लक्षात घ्या. ही फाईल आपण ऑफिस 2021 मध्ये एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे. या ठिकाणी ती इथे दिसत आहे आणि कमांड प्रॉम्प्ट लाईनमध्ये ती आणि कमांड प्रॉम्प्ट लाईनमध्ये ती इथे दिसत आहे. आता ऑफिस 2021 हे फोल्डर आपण डाउनलोड या फोल्डरमध्ये क्रिएट केलेलं आहे. परंतु जेव्हा आपण ऑफिस कस्टमायझेशन टूल कॉन्फिगर करत असतो त्यावेळी ऑर्गनायझेशनला एक आपण नाव दिलेले आहे रवींद्र. त्यावेळी मायक्रोसॉफ्टने हे एबीसी नावाचे एक फोल्डर इन्सर्ट केलेले आहे. हे इथे लक्षात घ्या. आपल्या केसमध्ये आपण जेव्हा नाव द्याल तेव्हा इथे हे वेगळ्या नावाने आपल्याला दिसेल. हे जर कॅपिटल लेटरमध्ये असेल तर कॅपिटल लेटरमध्येच टाईप करायला लागते आणि स्मॉल लेटरमध्ये असेल तर स्मॉल लेटरमध्ये टाईप करायला लागते आणि कमांड प्रॉम्प्ट चालवायला लागते. आता configuration.xml चा पाथ लक्षात घ्या. ही फाईल सी ड्राईव्हमध्ये युजर्समध्ये एबीसीमध्ये डाउनलोडमध्ये ऑफिस 2021 आणि ऑफिस 2021 मध्ये ही फाईल आपण एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे.
तिचा पाथ इथे आपल्याला दिसतोय असा. दिस PC, लोकल डिस्क C, युजर्स, ABC, डाउनलोड्स आणि ऑफिस 2021. यापैकी ABC हे फोल्डर तुमच्या इकडे तुम्ही इन्स्टॉल कराल त्यावेळी वेगळ्या नावाने मायक्रोसॉफ्ट इन्सर्ट करेल, हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे कमांड प्रॉम्प्ट चालवा. आपण यशस्वी व्हालच. आता थोडक्यामध्ये आपण कमांड प्रॉम्प्ट समजावून घेऊ. कमांड प्रॉम्प्ट आपण रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर करून इन्स्टॉल करायची आहे. तेव्हा ती सिस्टीम 32च्या फोल्डरमध्ये ओपन होईल. ह्या फोल्डरमधून आपल्याला C ड्राईव्हवरती जायचं आहे. त्याच्यासाठी पहिली कमांड द्यायची आहे CD स्पेस /CD म्हणजे चेंज डिरेक्टरी. ही कमांड दिल्यावर आपण C ड्राईव्हवरती येतो. आता C ड्राईव्हवरून आपल्याला CD युजर्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी पाथ लक्षात घ्या. दिस PC, C ड्राईव्हवरून युजर्स, युजर्सवरून ABC वरून डाउनलोड्स आणि डाउनलोड्सवरून ऑफिस 2021 वरती आपल्याला उतरत जायचं आहे कमांड प्रॉम्प्टमध्ये. आता या ठिकाणी नेक्स्ट कमांड द्या CD स्पेस युजर्स म्हणजे आपण युजर्स या डिरेक्टरीमध्ये खाली उतरू. त्यानंतरची कमांड द्या CD स्पेस ABC म्हणजे आपण ABC या कमांडमध्ये ABC या फोल्डरमध्ये उतरू. त्यानंतर कमांड द्या CD स्पेस डाउनलोड्स. आता आपण या इथे डाउनलोडच्या फोल्डरमध्ये उतरू. त्यानंतर कमांड द्या CD ऑफिस 2021 की आपण ऑफिस 2021 या फोल्डरपर्यंत उतरलेले आहोत. आता dir म्हणजे डिरेक्टरी. ही कमांड अशासाठी दिलेली आहे की या फोल्डरमध्ये कोणत्या फाईली आहेत त्या आपल्याला बघायला मिळाव्यात म्हणून त्या आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि या ठिकाणी त्या इथे ऑफिस 2021 मध्ये ह्या इथे बघायला मिळत आहेत. आणि आता ही एक शेवटची महत्त्वाची कमांड आहे. ती ऑफिस 2021 मधील config.xml या फाईलवरती द्यायची असते. ती इथे आपण बघून घेऊ. ती कमांड आहे सेटअप स्पेस /configure स्पेस configuration.xml आणि एंटरचे बटन दाबा की मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2021 इन्स्टॉल व्हायला लागेल. CD म्हणजे चेन डिरेक्टरी, dir म्हणजे डिरेक्टरी. जर कमांड लाईनमध्ये खूपच गडबड झाली तर सरळ कमांड लाईन इथून क्लोज करा आणि पुन्हा नव्याने रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करून चालू करा. जर आपल्याला एक लेटर समजा मागे जायचं चुकीचं पडलं असलं, स्पेलिंगमध्ये करेक्शन करायचं असेल तर बॅकस्पेसचे बटन दाबा आणि मागे या आणि पुन्हा नव्याने शब्द टाईप करा. आता यावरून आपल्याला ऑफिस 2021 डाउनलोड आणि इन्स्टॉल कसे होते ते समजले असेलच. आता कमांड व्यवस्थित काटेकोरपणे फॉलोअप करा आणि ऑफिस 2021 इन्स्टॉल करून घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमांड लाईन प्रॉम्प्ट वापरण्यासाठी आपल्याला एक युक्ती सुचवतो. माझा व्हिडिओ पहिले डाउनलोड करून घ्या आणि अर्ध्या भागामध्ये मीडिया प्लेअरमध्ये कमांड लाईन प्रॉम्प्टपर्यंत चालवा. त्यानंतर कमांड लाईनच्या इथे थांबा आणि एक स्टेप दाखवल्याप्रमाणे फॉलोअप करा. म्हणजे आपल्याला अचूकपणे कमांड प्रॉम्प्ट वापरता येईल. संपूर्ण व्हिडिओसुद्धा मीडिया प्लेअरमध्ये प्ले करून त्याप्रमाणे फॉलोअप करता येईल. आपल्याला यश मिळवता येईल. आता आपल्याला कमांड प्रॉम्प्ट ओपन करायची आहे. त्यासाठी या सर्च बारमध्ये कमांड प्रॉम्प्ट असे टाईप करा. त्यानंतर रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर सिलेक्ट करा. येस वरती क्लिक करा. आता आपल्या पुढे कमांड प्रॉम्प्ट ओपन झालेली दिसत आहे.
आता ही कमांड प्रॉम्प्ट System32 मध्ये ओपन झालेली आहे. आपल्याला जायचे आहे ऑफिस 2021च्या फोल्डरकडे. त्याच्यासाठी कमांड टाईप करा cd स्पेस /, म्हणजेच कीबोर्डवरील क्वेश्चन मार्कच्या चिन्हावरती क्लिक करा. आता एंटर क्लिक करा. आता आपण सी ड्राईव्हच्या रूट डिरेक्टरीमध्ये आलोत, म्हणजे सी ड्राईव्हमध्ये आलेलो आहोत. आता आपल्याला जायचं आहे धिस PC सी ड्राईव्ह युजर ABC डाउनलोड आणि ऑफिस 2021. कमांड प्रॉम्प्टमध्ये आपल्याला हा पाथ सिलेक्ट करायचा आहे. आता कमांड नीट लक्षात घ्या. cd स्पेस युजर्स असे टाईप करायचे आहे. cd स्पेस युजर्स. आता एंटरचे बटन दाबा. त्यानंतर कमांड द्या cd ABC cd स्पेस ABC. एंटरचे बटन दाबा. आता कमांड द्या cd स्पेस डाउनलोड्स. एंटरचे बटन दाबा. आता कमांड द्या cd स्पेस ऑफिस 2021. एंटरचे बटन दाबा. आता येथे आपण ऑफिस 2021 या फोल्डरपर्यंत पोहोचलेलो आहोत. यामध्ये या सर्व फाईल आहेत का हे चेक करण्यासाठी dir ही एक कमांड द्यावी लागते. टाईप करा स्मॉल dir. एंटर दाबा. आता या ठिकाणी आपल्याला या सर्व फाईल्स येथे बघायला मिळतात. आता शेवटची एकच महत्त्वाची कमांड द्यायची, ती नीट लक्षात घ्या. सेटअप स्पेस /, कॉन्फिगर स्पेस configuration.xml. कमांड लक्षात घ्या. सेटअप स्पेस /, कॉन्फिगर स्पेस configuration.xml. आता एंटरचे बटन दाबा. आता येथे मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2021 इन्स्टॉल होताना दिसत आहे. ही प्रोसिजर जरा वेळखाऊ आहे. येथे नेटच्या स्पीडवरती ही अवलंबून असल्यामुळे थोडासा वेळ लागेल, म्हणून मी इथे थोडे स्किप करून पुढे ढकलतो.
डाउनलोडची प्रोसिजर नेटच्या स्पीडवरती अवलंबून आहे. तिला सुमारे 10 ते 15 मिनिटे लागतात. आता ऑफिस 2021 हा प्रोग्राम सक्सेसफुली आपल्या सिस्टीमवर इन्स्टॉल झालेला आहे. आपल्या माहितीसाठी कमांड प्रॉम्प्टची स्क्रीन प्रिंट काढून ठेवत आहे. आता हा पाथ लक्षात घ्या. आपण ऑर्गनायझेशनला रवींद्र असे नाव दिल्यावर मायक्रोसॉफ्टने ABC हे फोल्डर क्रिएट केलेले आहे. त्यामुळे ऑफिस 2021चा पाथ बदललेला आहे. तो आहे सी ड्राईव्ह युजर्स ABC डाउनलोड CD ऑफिस 2021. हा पाथ आपण फॉलोअप केल्यानंतर ऑफिस 2021 100% सक्सेसफुल झालेच पाहिजे. आपण नाव दिल्यानंतर ह्या ABCच्या जागी दुसरे फोल्डर आपल्याला कदाचित दिसेल. त्याप्रमाणे बदल करून कमांड द्यावी. आता हाच पाथ आपल्याला इथे दिसत आहे. सी युजर्स ABC डाउनलोड ऑफिस 2021. आपण ऑर्गनायझेशनला आपले नाव दिल्यानंतर ABCच्या जागी दुसरे फोल्डर आपल्याला दिसायला लागेल. त्याप्रमाणे बदल करून कमांड प्रॉम्प्ट द्यावी. ऑफिस 2021 इन्स्टॉल झालेच पाहिजे. येथे इम्पॉर्टंट स्क्रीनशॉट दिलेले आहेत. त्या स्क्रीनशॉटची प्रिंटआउट काढून त्याप्रमाणे कमांड प्रॉम्प्ट ऑपरेट करावी. म्हणजे आपल्याला खूप सोपे जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये कमांड प्रॉम्प्ट टाईप करून ठेवलेली आहे. ती कॉपी पेस्ट करून घ्यावी. या ठिकाणी आता मी वर्ड ओपन करतो. अकाउंटला जाऊया आणि चेक करूया ऑफिस प्रॉडक्ट ॲक्टिवेटेड आहे. या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट ऑफिस LTSC प्रोफेशनल प्लस 2021 हे प्रॉडक्ट ॲक्टिवेटेड आहे असे दिसते आहे. एक फाईल बनवून मी इथे सेव्ह करतो. आता एक्सेल ओपन करतो.
एक्सेलच्या अकाउंटला जातो. या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट LTSC 2021 ॲक्टिवेटेड आहे असे दिसत आहे. आता ही फाईल सेव्ह करतो. आता प्रोग्राम क्लोज करतो. या ठिकाणी वर्डमधली फाईल आणि एक्सेलमधली फाईल आपल्याला सेव्ह झालेली दिसत आहे. आता प्रोग्राममध्ये जाऊन आपण चेक करूया. या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट ऑफिस LTSC प्रोफेशनल प्लस 2021 यशस्वीरित्या इन्स्टॉल झालेले आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. हे पूर्णपणे मोफत असते आणि एकदाच करावं लागते, जेणेकरून मला नवे व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते. आणि घंटेच्या चिन्हावरती क्लिक करा, जेणेकरून आपल्याला अद्ययावत व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मित्रांनो, लवकरच भेटूया पुढल्या भागात. बाय बाय.